नमस्कार, आज नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर इकडे पाहू शकतो आमच्या इकडे थोडासा पाऊस झाला आहे। तर पावसामुळे थोडं थोडं झाडांना पालवी फुटायला लागलेली आहे आणि थोडं थोडं हिरवंगार व्हायला लागले। तर शेळ्यांना काही रानात खायला नव्हतं, नंतर थोडं थोडं खायला झालं तर मस्त शेळ्या चरतायत। इकडे पाहू शकता सुबाबळीचा पाला थोडा थोडा फुटलेला आहे। दीदी गेली तिकडं उन्हाळ्यात चुकून एक दोन आंब्याच्या कैऱ्या राहिल्यात आंब्याला, तर ती बघती एखादा आंबा खाली पडलाय का काय। तर पाहू शकता आमचा कुत्रा पण आलेला आहे आणि त्याला नेहमी सवय रानात शेळ्यांबरोबर यायची आणि त्याच्यामुळे आम्हाला भीती नाही वाटत रानात आल्यावर, नाहीतर खूप भीती वाटते। कारण आता गेल्या वर्षी तर बिबट्या आला होता। कोणी म्हणायचे इकडे दोन बिबटे, इकडं आलाय बिबट्या तिकडं आलाय बिबट्या, त्याच्यामुळे रानात यायचे। आणि इकडं पाहू शकता वडा आहे सगळा आणि असं गवत आहे, त्याच्यामुळे रानात आलं की भीती वाटते। तरी अजून काही हिरवी झाडं वगैरे नाही, जास्त अडचण नाही झालेली, पण तरी भीती वाटते। पण आमचा कुत्रा बरोबर असला का मला जास्त भीती नाही वाटत, तो नेहमीच त्याला सवय आहे पहिल्यापासून आणि त्याचं पण आता वय झालेलं आहे, पण तरी बरोबर असल्यावर एक चांगलं वाटतं, आधार वाटतो त्याचा। कोवळं कोवळं थोडं थोडं फुटलं आहे तर शेळ्यात तेच खातात। इथं शेळी गुतली तर आपण तिला काढू, उठ, पडली होती ती इथं, उठ चल। तिच्या पायालाच काहीतरी झालेलं आहे, तर अचानक पडती खाली, पाठीमागच्या पायाला काहीतरी झाले। चालता चालताच पाय मोकळा झाल्यासारखा ना, ती पटकन खाली बसते आणि मग तिला पटकन उठता नाही येत। दीदी तिकडं बोलली होती शेळ्यांना, तर जाऊ तिकडं आता, चला। चला ठीक आहे, चल। पाला काढलाय तिने सुबाबळीचा शेळ्यांना। फुटले शेळ्यांना चांगलं खायला आहे ना। इथे एक आंबा आलाय किती बांधत। आणि तुम्ही माझ्या चॅनलला खूप सपोर्ट केला आहे, तर बऱ्यापैकी सबस्क्राईब झालेलं आहे, पण वॉच टाईम काही झालेला नाही। तर माझे व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक नक्की करत जावा। लाईक नाही करत तुम्ही व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर एक लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला। म्हणजे काय होतं की तुम्ही मला सांगितलं ना व्हिडिओ चांगला झाला तर परत व्हिडिओ काढायला आम्हाला प्रोत्साहन भेटतं, बाकी काही नाही। आणि आता उन्हाळ्याचे तर काय आम्ही रानात येत नव्हतो, कारण शेळ्यांना काही खायला नव्हतं, रानात काही कामही पण नव्हतं। पण तुम्हाला जर असे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर नक्की सांगा, मी रोज रानात आल्यावर व्हिडिओ टाकत जाईन। तुम्हाला रोज रानातलं आम्ही काय केलं, कुठं गेलो ते दाखवत जाईल। इकडं कोणाचा तरी ट्रॅक्टर आलेला आहे तर आवाज येतोय। आता वावर शेती नीट नाही का, रोटरने वगैरे काम चालू आहे, तर ट्रॅक्टर येत असतात। तिकडं गेलाय पाहू शकता।
दीदीला नुसतं वाटतंय पुढं पुढं जावं. पुढं काय आहे? तिला असं वाटतं रानात आले ना आता मी कुठं जावं त्यांना डोंगराला घेऊन फिरायला. त्यांना चरूनच देणं झाली थोडं थोडं. आणि त्यांना नवाल झालंय थोडं थोडं हिरवं खायला भेटलंय तर ते इथंच खात बसलेत. आणि दीदीला वाटतं त्यांनी हिंडायला यावं तिकडे डोंगरा कपार. नाही का दीदी? ते कायच कवळं खात्यात ते एवढ्या. इकडं वर गेल्यात खायला काही. आपल्यावर ते आलाय तिकडं किती दुसरा गेलाय ना. ह्या अशी बांबूची झाडं लावलेली आम्ही. म्हणजे बांबूचं नाही का एक लावलं ना झाड तरी असं फुटून त्याची नाही का त्याला काय म्हणतात बांबूच ना तिथे कळकाचं झाड. कळकाचं झाड असे लावलेत जागी जागी आम्ही 2-3 ठिकाणी लावलेत. येळूचं बेट म्हणतात त्याला. तर कोणी येळकाचं बेटही म्हणतात, येळूचं बेट, बांबूचं झाड असं. तर दुसरा ट्रॅक्टर गेला अजून परत. दीदी चालली आता परत पुढं पुढं. त्यांनाही मजा वाटायला लागली. आणि दीदीला त्यांना कुठं वडा धुवून गेलाय, साफ झाला एकदम, झाडून घेतल्यासारखा. कचरा पाडलेला एकदम पार धुवून गेलाय. नाही तर इथं सगळं आंब्याची पाला पाडलेला होता, कडकडने राहिलाय. मधून सगळं धुवून गेलाय. आणि वर आंब्याला आंबा तर काही दिसत नाही. कारण तो उतरावलेलाच नव्हता, अशाच पडून पडून गेलेले आहेत काय रे त्याच्या. अगं खाऊ दे ना बाई त्यांना ते झाड. हे झाड खायचंय त्यांचं दिदे. त्यांना ते झाड खाऊ दे. हो की हे झाड खाऊ दे. मस्त झाड फुटले ते. कशा अडचणीतून जायला लागते शेळ्यांकडं. आता हा रस्ता ना साफ करावा लागणार आहे. उन्हाळ्यात काय केलंय झाडं दिलेली लोकांना तोडायला. म्हणजे ते लाकूड तोडे नसतात का त्यांना दिली होती झाडं तोडायला. त्यांनी काय केलंय मोठी मोठी लाकडं नेल्यात आणि असं सगळं जागी जागी पडून दिले. तर जायला यायला जनावरांना हा रस्ता आता साफ करावा लागणार आहे. कारण आम्हाला वड्यातूनच जावं लागतंय. हा मग आवाज येणारच. तिला बघ कसा राखण करतोय वरून वरून. तिला असलं काय बी वाटत नाही. ह्या झाडाला शेड्या एवढ्या खाते पण नाही अजून खायला नाही म्हणून ते हे झाड खात्यात. नाही तर हे झाडाला तोंड नाही लावी ती. आता अजून काही खायलाच नाही तर काय. आता इथं बोरीचं झाड आहे पण ते त्या गाचपानात आहे त्याच्यामुळे ते खायला येत नाही त्यांना. ह्या सुबाबडी खाली करायला पाहिजे का तिथे. आहे ना तेवढंच पाला खाते. हा छोटच मग आता अजून मोठं कुठून आणायचं. हा पुढं जर रस्ता बंदच झाला आणि कसं जायचं. वर चढायचं आता. बर पावसाळ्यात मस्त असं वातावरण होते. ऊन वगैरे जास्त नाहीये. छान वाटतं राहणं. दीदी बोलत इकडं शेळ्या गेल्या तिच्याकडं. अजून काही सुबा बहिणीला एवढं खायला नाही आलं पण रानात आल्यावर तेवढंच जरा फिरतात शेळ्या. शेळ्यांना अशीच सवय असती पुढं 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 चरायची. अजून तर काही चरायला नाही तरी चरायला जरी झालं तरी त्या थोडं हे झाड थोडं ते झाड झाडांचा शेंडा शेंडा खायची सवय असते त्यांना. आणि शेळ्यांचं दूध खूप आयुर्वेदिक असतं कारण ते प्रत्येक झाडाचा शेंडा खातात. प्रत्येक झाडाचं हे खातात. औषधी वनस्पती खातात सगळ्या चांगल्या चांगल्या चांगल्या. काही गाणगुण खाती नाही. आणि खूप प्रकारच्या वनस्पती खातात. वेल खात्यात. त्याच्यामुळे त्यांचं औषध पण खूप आयुर्वेदिक. काय म्हणली.
हा जाऊ ना. तुझं पाणी आटलेलं असं आत्ताच चरायला. बरं जाऊ तिकडून.